खाऊन जा बाबू. आनंद बाबा आलाय, कोणी तुला काही करणार नाही. तिने येऊन बाम दिल्याने ते बाम लावतो. मी नेमकंच बाम दिलं त्याला कसं माहिती बघा. आणि तो ह्यासना सोडल्या सगळ्या लोकांना आणि माझीच पाठ घेऊन पाठी लागला माझ्या. तुमचंच आहे, मी माझं काही नाही, फक्त इथे मदतीला आलो एवढं. फक्त हात जोडून काय झालं तर मला होईल, काय झालं तर मला होईल. तुम्ही मागे थोडं. महाराष्ट्र कर्नाटक सीमारेषेवरील कोल्हापूर जिल्ह्यातील हा चंदगड तालुका, त्याच्या आजूबाजूला वसलेली ही छोटी छोटी गावं आणि गावांच्या जवळची जंगलं. एका बाजूला जंगलातनं उतरणारा तिलारी घाट, तर दुसऱ्या बाजूला आंबोली घाट. हाच आहे हत्तीच्या येण्या जाण्याचा मार्ग. रस्त्याच्या एका बाजूला गावकऱ्यांची शेतं, तर दुसऱ्या बाजूला घनदाट जंगलं. आणि इथूनच सुरू होते हत्ती मानव संघर्षाची कहाणी. वरून जरी हा भाग हिरवळीचा वाटला, तरी आतून हे जंगल पोकळ होतंय. रानमोडीसारख्या खाण्यायोग्य नसलेल्या झाडांचं प्रमाण वाढतंय. त्यामुळे जंगलातील खाण्यायोग्य झाडं संपुष्टात येत आहेत. म्हणूनच जंगलातील प्राण्यांना त्यांचं घर सोडून माणसाच्या शेतात यावं लागतंय. विशेषतः या भागात हत्तीचं खाणं कमी होतंय आणि त्यामुळे शेतकऱ्याचंच नुकसान होतंय. हत्ती आल्यापासून मी बऱ्याच वेळा बघितलंय, हत्तीला काय आम्ही करू शकत नाही. कारण त्यांचं खाद्यच जर जंगलात नसेल तर आम्ही काय करणार. त्या शेतामध्ये ते येणारच हो. हत्ती शेतामध्ये आल्यानंतर तो पोट भरल्याशिवाय जायला बघत नाही. हत्ती शेतात घुसून पिकांची नासधूस करतायत. प्रचंड शक्तीपुढे माणसाचं काहीच चालत नाहीये. एक पाऊल हत्तीसाठी टाकून हा प्रश्न सोडवायलाच हवा. गेली 20 वर्ष हत्ती मानव संघर्षामुळे गाव आणि जंगलातलं अंतर वाढत चाललंय. आजरा तालुक्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव ही नित्याचीच बाब झाली. गेल्या अनेक काळापासून, अनेक वर्षांपासून हा त्रास सुरू आहे. मात्र अजूनही त्याच्यावर अशी उपाययोजना व्यवस्थित होत नाही. ही समस्या कायम आहे. शेत पिकांचं खूप मोठं नुकसान होतं, त्यामुळे शेतकरी वर्ग त्रासलेला आहे. हत्ती आणि गवे नागरी वस्तीत येतात, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हेच अंतर मिटवण्याचं ध्येय हाती घेऊन एक माणूस या गावात आलाय. हत्तीशी बोलणारा माणूस अशी त्याची ओळख आहे. गेली 12-13 वर्ष हत्तींविषयी अभ्यास करून, त्यांना समजून घेऊन, त्यांच्याशी संवाद साधत हत्ती मानव संघर्ष कमी करण्याचं काम ते करतायत. त्याच्याबरोबर पिल्लू आहे, हे प्लीज लक्षात ठेवा तुम्ही काही आवाज करायच्या आधी. तुमच्यापैकीच एकाने जबाबदारी घ्या आणि सगळ्यांना घेऊन रस्त्याकडे चला. ती व्यक्ती म्हणजे भारतातील प्रसिद्ध हत्ती अभ्यासक आणि ट्रंकॉल दी वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संस्थापक एलिफंट विस्परर श्री आनंद शिंदे. त्यांना महाराष्ट्र शासन आणि कोल्हापूर वनविभागाची मोलाची साथ आहे. त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आनंद शिंदेंनी हत्तीसाठीचं हे महत्वाचं पाऊल पुढे टाकलंय. त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची मूळ कारणं ओळखली आणि हत्तीसाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला. त्याचबरोबर कोल्हापूर वनविभागाअंतर्गत येणाऱ्या अनेक गावात सरकारच्या परवानगीने ते जनजागृती करतायत. शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची कारणं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत. आजूबाजूच्या गावांमध्ये आनंद शिंदे स्वतः जाऊन व्याख्यानं घेत आहेत. भित्तीचित्राच्या माध्यमातून हत्तीचं महत्व पटवून देण्याचं काम करतायत. चित्रकार शैलेश दादांच्या हातातील ही कला हत्तीचं महत्व अगदी अचूक भिंतीवर रेखाटते. हत्ती मानव संघर्षाची दरी यातून नक्कीच सांधली जाणार. ये तो बस ट्रेलर है, पण त्यासाठी पिक्चर बघायला लागतोय की. सगळ्यात आधी आनंद शिंदे आणि त्यांच्या टीमने हत्तीचा वावर असणारी 2 गावं आणि त्या गावातील सरकारमान्य जमीन निश्चित केली. त्यानंतर तेथील वनाधिकाऱ्यांची मदत घेऊन माती परीक्षण केलं. मग त्या मातीला साजेशी आणि हत्तीला आवडतील अशी झाडं ठरवली. त्यामध्ये फणस, आंबा, काजू, जांभूळ, बेल, बांबू अशा झाडांचा समावेश होता. ही झाडं आणण्यासाठी आम्ही मलकापूरला गेलो. संपूर्ण नर्सरी फिरून अनेक प्रकारच्या झाडातनं
आनंददादाने झाडं ठरवली. झाडं ठरल्यानंतर लगेचच ही झाडं हातगाड्या, मशीन्स यामध्ये भरली गेली आणि टेम्पो तयार झाला चंदगडला रवाना व्हायला. इथे तुम्हाला दिसेल की रामासाठी सेतू बांधताना जशी वानरसेना शिस्तीने आणि नेटाने काम करत होती, तशीच ही शिंदेंची शिंदेसेना मोठ्या उत्साहात काम करत होती. 1, 2, 3, 4 असं करता करता तब्बल 500 बांबूंची झाडं आम्ही गाडीत चढवली आणि उतरवली सुद्धा. त्यानंतर वृक्षारोपणासाठी लागणारी हत्यारं घेण्यासाठी कारखान्यात गेलो. अनेक प्रकारची हत्यारं तिथे गेल्यावर पाहायला मिळाली. आवश्यक हत्यारं अगदी बारकाईने निवडून घेतली. हत्यारांच्या मागे लावल्या जाणाऱ्या लाकडाच्या मुठी मात्र आम्ही गावातल्या एका काकांकडनं तयार करून घेतल्या. आता हत्यारं आली, लाकडांच्या मुठीही आल्या, पण हे एकत्र करणार कोण? तुम्ही बघू शकता, स्वतः आनंद शिंदे आणि त्यांची टीम हे काम करायला बसली आणि अवघ्या काही वेळात हत्यारं तयारही झाली. या सगळ्यात सर्वात महत्त्वाचं आणि जोखमीचं काम म्हणजे खड्डे खोदणं. झाडं लावण्यासाठी नक्की केलेल्या जागा या जंगल परिसरातल्या होत्या. गावाच्या अगदी आड बाजूला आणि प्रचंड बिकट रस्त्यातून जाऊन इथे खड्डे खोदावे लागले. JCP नेण्यापासून खड्डे खोदून ते खाली गावात येईपर्यंतचा प्रवास रंजक होता. इथे सुद्धा वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खड्डे खोदले गेले. नारळ वाढवून कामाची सुरुवात झाली. एक एक खड्डा म्हणजे वृक्षारोपणाच्या चित्रातली नक्षी असल्यासारखं वाटत होतं. असे दोन्ही ठिकाणचे खड्डे खोदून झाले आणि आता प्रतीक्षा होती ती येणाऱ्या स्वयंसेवकांची. अहो, पण एवढी लोक येणार म्हणजे त्यांचं राहणं खाणं सगळंच आलं की. म्हणून मग आम्ही भांडी जमा केली, जेवणाला लागणारं सामान खरेदी केलं, अंथरुणं पांघरुणं आणली, पाण्याचे जार आले, सुग्रास जेवण करणाऱ्या आमच्या काकूही आल्या. घरात लग्न कार्य असल्यासारखंच वाटत होतं आणि तयारीही अगदी तशीच सुरू होती. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं लोक आली होती. पुण्यातल्या पर्सिस्टंट कंपनीचे कर्मचारीही सहभागी झाले होते. आदल्या रात्री आनंददादाने त्याच्या आणि संस्थेच्या कामाबद्दल सगळ्यांना माहिती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता उठून सगळे वृक्षारोपणाच्या ठिकाणी पोहोचले. कुणी झाडं लावण्यात तरबेज होतं, तर कुणासाठी हा पहिलाच अनुभव होता. कामं वाटून घेऊन एकमेकांना मदत करत हा म्हणता वृक्षारोपण झालं. पुढे गेल्याशिवाय प्रश्न सुटत नाही आणि अंतर मिटत नाही. शेत, गाव आणि जंगल यांच्यातलं अलिखित नकारात्मक अंतर मिटवायचं असेल तर एक पाऊल पुढे टाकायलाच हवं. एक पाऊल तुमच्यासाठी, एक पाऊल शेतकऱ्यासाठी, एक पाऊल वन खात्यासाठी, एक पाऊल अन्न साखळीतल्या प्रत्येकासाठी आणि एक पाऊल हत्तीसाठी. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा